नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण किरकोळ व्यापाराचे प्रकार बघत होतो. त्यामध्ये आपण पहिला प्रकार बघितला होता फिरते व्यापारी. त्यानंतर फिरते व्यापाराचे आपण प्रकार हे बघितले होते. त्यानंतर किरकोळ व्यापाराचा दुसरा प्रकार हे आपण बघितला स्थायिक दुकाने किंवा स्थानिक दुकाने. आणि स्थानिक दुकानांचा आपण पहिला प्रकार म्हणजे लहान प्रमाणावरील व्यापार करणारी दुकाने हा प्रकारही बघितला होता. तर आज आपण स्थायिक दुकाने किंवा स्थानिक दुकाने याचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत की मोठ्या प्रमाणावरील व्यापार करणारी दुकाने. या प्रकारात बघा की जे व्यापारी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गुंतवणूक करून ग्राहकांना विविध प्रकारच्या मालाची विक्री करत असतात आणि आपला उद्योगधंदा व्यवस्थितपणे सांभाळत असतात, त्यांना मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी असे म्हटले जाते. तसेच बघा की मोठ्या प्रमाणावरील झालेल्या शहरीकरणामुळे असे व्यापारी उदयास आलेले आहेत. तसेच या व्यापाराची शहराच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये स्थिर अशी दुकानेही असतात. म्हणजेच बघा की जे व्यापारी मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवून ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची विक्री करत असतात आणि ते आपला व्यवसाय किंवा उद्योगधंदा व्यवस्थितपणे सांभाळत असतात, अशा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी असे म्हटले जाते. त्यानंतर पुढे आपल्याला मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याचे प्रकार दिलेले आहेत आणि त्यामध्ये पहिला प्रकार दिलेला आहे की एकछत्री दुकान. आता बघा की एकछत्री दुकान म्हणजे काय, तर की हे जे दुकान आहे तर ते एकाच इमारतीत विविध विभागातून किंवा विविध प्रकारच्या मालाची या दुकानामध्ये विक्री केली जाते, त्यास एकछत्री दुकान असे म्हटले जाते. मग बघा की या दुकानांमध्ये प्रत्येक खाते किंवा विभागातून विशिष्ट प्रकारच्या मालाचीच विक्री केली जाते. म्हणजेच या दुकानातील प्रत्येक खाते विभाग यांचे नियोजन व व्यवस्थापन एकच व्यवस्थापक करतो. तसेच ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करताना दिसून येतात. मग उदाहरणार्थ या दुकानामध्ये खेळणी, तयार कपडे, खाद्यपदार्थ किंवा वेगवेगळ्या वस्तूंची विक्री केली जात असते. मग पुढे आपल्याला एकछत्री दुकानाची व्याख्या दिलेली आहे. मग पहिली व्याख्या जेम्स स्टीफन्सन्स. तर त्यांच्या मते की एकाच छताखाली विविध वस्तू असलेले किरकोळ व्यापार करणारे एक मोठे दुकान म्हणजे एकछत्री दुकान होय. त्यानंतर दुसरी व्याख्या दिलेली आहे जी.बी. गिल्स. तर त्यांच्या मते की एकच मालकी हक्क असणारे एकाच छताखाली अनेक दुकाने संघटित एकत्र करणारे दुकान म्हणजे एकछत्री दुकान होय. तसेच की प्रत्येक दुकानाची आणि विभागाची वेगवेगळ्या विशेष वस्तूंची विक्री करण्यात विशेषताही असते. त्यानंतर पुढे बघा आपल्याला की एकछत्री दुकानाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. मग या दुकानाची कोणकोणती वैशिष्ट्ये असतात, तर एकछत्री दुकानाची वैशिष्ट्ये की पहिलं वैशिष्ट्य आहे खरेदीबाबत सुविधा. आता बघा की या एकछत्री दुकानामध्ये म्हणजे एकाच छताखाली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या मिळत असतात. आपल्याला काही वस्तू एका दुकानातून आणि काही वस्तू दुसऱ्या दुकानातून घेण्याची गरज पडत नाही, कारण एकाच छताखाली विविध विभागांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू या उपलब्ध होत असतात. मग बघा की पहिलं वैशिष्ट्य आहे खरेदीबाबत सुविधा, की एकछत्री दुकानामध्ये एका छताखाली मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असेल, माल असेल यांची विक्री केली जाते. तसेच ग्राहकांना सेवाही दिल्या जातात. म्हणजेच ग्राहकांना एका छताखाली विविध मालाची खरेदी वेगवेगळ्या किमतीमध्ये करता येऊ शकते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे मध्यवर्ती व्यवस्थापन. आता यामध्ये बघा की एकछत्री दुकानामध्ये सर्व विभाग हे स्वतंत्र असतात, पण सर्व विभागाचे जे व्यवस्थापन आहे किंवा त्यावर असलेलं नियंत्रण व मालकी मध्यवर्ती ठिकाणी केंद्रित झालेली असते. मग उदाहरणार्थ बघा
की जाहिरात विभाग, हिशोब विभाग, नवीन भरती करणे इत्यादींचे विभाग, हे सर्व विभाग एका छताखाली केंद्रीय व्यवस्थापनाने नियंत्रित केलेले असतात किंवा नियंत्रित होत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य दिलं विविध प्रकारचा माल निवडीस प्राधान्य. आता बघा की या दुकानामध्ये की विविध प्रतीच्या ट्रेडमार्कच्या, नक्षीच्या म्हणजे डिझाईन व विविध रंगाच्या वस्तू ग्राहकांना पुरविल्या जातात आणि ग्राहकांना त्या वस्तू आपल्या पसंतीनुसार निवडीचं प्राधान्य सुद्धा दिलं जातं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे विशेषीकरण. आता बघा की या एकछत्री दुकानामध्ये प्रत्येक विभागातून स्वतंत्रपणे विशिष्ट वस्तूंची किंवा मालाची विक्री केली जाते. मग उदाहरणार्थ विजेच्या वस्तूंचा विभाग वेगळा, त्यानंतर भाजीपालाचा विभाग वेगळा, फळे असेल किंवा स्वयंपाकघरातील वस्तूंचा विभाग, हे वेगवेगळे विभाग असतात आणि त्या विभागातून या वस्तूंची विक्री ही स्वतंत्रपणे केली जात असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मध्यवर्ती ठिकाण. आता बघा की हे एकछत्री दुकान जे आहेत तर ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थापन झालेले असते. म्हणजेच की ग्राहक हे जे शहरामध्ये राहतात तर ते सहजपणे या दुकानांमध्ये येऊ शकतात आणि आपल्या गरजेच्या वस्तूंची खरेदीही करू शकतात आणि त्यामुळे अशा दुकानांची स्थापना किंवा असे दुकान हे शहराच्या मध्यवर्ती किंवा मध्यभागी ठिकाणी स्थापन झालेले असतात किंवा सुरू झालेले असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे प्रचंड भांडवल. आता बघा की एकछत्री दुकानामध्ये विविध विभाग असतात, वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या वस्तू तिथे विक्रीसाठी ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे हे एकछत्री दुकान टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल म्हणजे पैशांची गुंतवणूक ही करणं आवश्यक असतं. कारण मग एकछत्री दुकान टाकण्यासाठी बघा की मोठी इमारत आवश्यक असते किंवा मोठ्या इमारतीची आवश्यकता निर्माण होत असते आणि वेगवेगळे अनेक विभाग असल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्याही तिथे जास्त असते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना द्यावे लागणारे पगार असेल किंवा विविध प्रकारच्या मालाची साठवणूक करावी लागते, साठा करावा लागतो. तसेच असलेल्या वस्तूंची जाहिरातही करावी लागते. त्यानंतर येणारं वीज बिल जे आहे तेही भरावं लागतं आणि ह्या सर्व घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची म्हणजे पैशांची आवश्यकता ही निर्माण होत असते आणि त्यामुळे एकछत्री दुकानाचं वैशिष्ट्यच मानलं जातं की या दुकानासाठी प्रचंड भांडवल किंवा पैशांची आवश्यकता ही लागत असते. त्यानंतर पुढचं 7वं वैशिष्ट्य आहे उधारीची सुविधा नाही. आता बघा की या एकछत्री दुकानामध्ये रोखीनेच मालाची विक्री केली जाते किंवा मग आपण बघतो की क्रेडिट कार्ड स्वीकारले जातात, परंतु उधारीवर माल हा दिला जात नाही. तर असं हे एकछत्री दुकान की एकाच छताखाली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या उपलब्ध होत असतात आणि या एकछत्री दुकानाची वैशिष्ट्येही आपण बघितली की या दुकानामध्ये खरेदीबाबत सुविधा दिल्या जातात, मध्यवर्ती व्यवस्थापन असतं, विविध प्रकारचा माल निवडीस प्राधान्य दिलं जातं, वस्तूंमध्ये विशेषीकरण असतं किंवा दुकानामध्ये आपल्याला विशेषीकरण बघायला मिळतं. या दुकानाची स्थापना मध्यवर्ती ठिकाणी झालेली असते. तसेच या एकछत्री दुकानासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते आणि या दुकानामध्ये मात्र उधारीची सुविधा ही दिली जात नाही. सर्व व्यवहार हे रोखीनेच केले जातात. त्यानंतर बघा की पुढे आपल्याला मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापाराचा दुसरा प्रकार दिलेला आहे सुपर बाजार किंवा त्याला सुपर मार्केट असंही म्हटलं जातं. बऱ्याच शहरांमध्ये सुपर बाजार किंवा सुपर मार्केट हे आपल्याला बघायला मिळतात. मग बघा की सुपर बाजार म्हणजे काय, तर सुपर बाजार म्हणजे मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार संघटन होय. म्हणजे बघा की या दुकानात विविध प्रकारच्या मालाची विक्री, उदाहरणार्थ अन्नधान्य किंवा अन्नधान्याच्या वस्तू किंवा जीवनावश्यक किराणा वस्तू या स्वयंसेवा तत्वावर विकल्या जातात. म्हणजेच बघा की या सुपर बाजारामध्ये वस्तू ज्या असतात तर त्या खुल्या मांडणीवर ठेवलेल्या असतात आणि ग्राहक आपल्या आवडीनुसार वस्तू घेतात आणि त्या वस्तू एखाद्या ट्रॉलीमध्ये
ठेवून त्या दाराजवळ घेऊन जातात, की जिथे एखादा काउंटर असतं आणि तिथे एक व्यक्ती बसलेली असते आणि मग ती व्यक्ती त्या वस्तूंचे बिल बनवतो आणि ग्राहक ते बिल भरून त्या वस्तू आपल्या ताब्यात घेत असतो. म्हणजेच बघा की जे मॉल आहेत की बरेच जण बघा आपल्यापैकी बरेच जण की मॉलमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये जाऊन वस्तूंची खरेदी किंवा शॉपिंग करत असतात. मग आता सुपर बाजारची व्याख्या आपल्याला पुढे दिलेली आहे की ग्राहकांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विशिष्ट वस्तू, मग अन्न किंवा घरगुती लागणाऱ्या लहान लहान वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री करणारे दुकान म्हणजे सुपर बाजार किंवा सुपर मार्केट होय. मग आता उदाहरण त्याने दिलेलं आहे की बिग बाजार किंवा डी मार्ट असेल, रिलायन्स फ्रेश असेल, तर हे सुपर बाजाराचे उदाहरणे आहेत. बरेच लोक बघा की शॉपिंग करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा घरगुती वस्तू घेण्यासाठी सुद्धा या मार्केटला किंवा सुपर मार्केटला पसंती देत असतात. त्यानंतर पुढे आपल्याला सुपर बाजाराची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. मग पहिलं वैशिष्ट्य आहे ठिकाण. आता बघा की सर्वसाधारणपणे सुपर बाजारची स्थापना व सुरुवात हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी की जिथे लोकांचे लक्ष केंद्रित होईल अशा ठिकाणी केलेली असते. बघा आपण हे बघतो की हे जे मॉल आहेत किंवा सुपर मार्केट आहेत तर ते सर्वसाधारणपणे गर्दीच्या ठिकाणी किंवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थापन झालेले असतात की जेणेकरून मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत किंवा ग्राहक आहे तर ते सहजपणे त्या मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये येऊन वस्तूंची खरेदी करू शकतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे मालाचा प्रकार. आता बघा की सुपर बाजारात ग्राहकांच्या आवश्यक वस्तूंची विक्री केली जाते. मग उदाहरणार्थ की अन्नधान्य असेल, बंद डब्यातील अन्न असेल, बेकरी उत्पादन असेल किंवा किराणा माल, स्टेशनरी इत्यादी विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री या बाजारामध्ये किंवा सुपर बाजारात केली जाते. किंवा कधीकधी काय होतं की ज्या वस्तू आपल्याला किरकोळ व्यापाऱ्याकडे मिळत नाही किंवा इतर दुकानांमध्ये मिळत नाही त्या वस्तूसुद्धा आपल्याला या सुपर बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या बघायला मिळतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे स्वयंसेवा. आता बघा की सुपर बाजार हे स्वयंसेवा पद्धतीने चालवले जातात. म्हणजे दुकानामध्ये विक्रेत्यांची नेमणूक केलेली नसते. ग्राहक हे वस्तूंवर छापलेल्या माहितीनुसार वस्तूंची निवड करत असतात किंवा वस्तूंची खरेदी हे करत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे वाजवी किंमत. आता बघा की सुपर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरामध्ये मालाची खरेदी केलेली असते आणि त्यामुळे ग्राहकांना सुद्धा वाजवी दरात म्हणजेच योग्य दरात मालाची विक्री ही केली जात असते. म्हणजेच या बाजारामध्ये असलेल्या वस्तूंची किंमत ही वाजवी किंवा योग्य असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे भांडवल. आता बघा की सुपर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. कारण मोठ्या प्रमाणावर वस्तू असतात आणि त्यामुळे त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा पगार असेल किंवा इतर जो खर्च आहे तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची, पैशांची गरज असते. आणि म्हणून अशी दुकाने ही सहकारी संस्था, भागीदारी म्हणजे पार्टनरशिपमध्ये किंवा खाजगी कंपनीद्वारे स्थापन किंवा सुरू केलेली असतात. उदाहरणार्थ रिलायन्स असेल, टाटा समूह असेल किंवा ग्राहक पेठ असेल इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे रोखीने विक्री. आता बघा सुपर बाजारात मालाची रोख स्वरूपात विक्री केली जाते. ग्राहकांना उधारीची सवलत दिली जात नाही आणि त्यामुळे उधारी किंवा पैसे बुडण्याचा धोकाही निर्माण होत नाही. तसेच कॅशबॅक, परतावा योजना, लॉयल्टी योजना किंवा लॉयल्टी योजनेमुळे रोख विक्रीमध्ये वाढ होतानाही दिसून येत असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बांधणी. आता बघा की सुपर बाजारात मालाची विक्री करताना वस्तूच्या बांधणीला महत्त्वाचे स्थान असते. वस्तूची बांधणी म्हणजे वस्तूची केलेली पॅकिंग होय. बांधणीवरच मालाचा तपशील म्हणजे सर्व ती डिटेल माहिती, तसेच दर्जा, वजन, किंमत आणि त्यामध्ये असलेले साहित्य इत्यादींचा उल्लेख हा केलेला असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे प्रेरणादायक खरेदी. आता बघा बरेच ग्राहक किंवा बरेच लोक हे
फक्त पॅकिंग बघून वस्तूंची खरेदी करताना दिसून येतात, की आकर्षक बांधणी, आकर्षक पॅकिंग बघितली, आकर्षक योजना बघितल्या किंवा आकर्षक योजना असल्या तर ग्राहकांचं मन आपोआप त्या वस्तूंकडे वळताना आपल्याला दिसून येतं. एका वस्तूवर दुसरी वस्तू फ्री असेल तर त्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी ही केली जाते. किंवा बरेच ग्राहक हे असे असतात की न लागणाऱ्या वस्तू देखील ते खरेदी करत असतात किंवा विकत घेत असतात आणि त्यामुळे ग्राहक वर्ग हा नेहमी उत्तेजित खरेदीदार म्हणून ओळखला जात असतो किंवा ग्राहक हा उत्तेजित खरेदीदार होतो. त्यानंतर बघा की पुढे आपल्याला की मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याचा पहिला प्रकार आपण बघितला, एकछत्री दुकान, त्याची वैशिष्ट्ये बघितली. त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघितला की सुपर बाजाराची वैशिष्ट्ये आपण बघितली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याचा तिसरा प्रकार आहे की साखळी पद्धतीचे दुकान. आता यामध्ये बघा किंवा या दुकानामध्ये किंवा साखळी पद्धतीची दुकाने ही एखाद्या संघटनेच्या मालकीची असतात. शहराच्या आणि देशाच्या विविध भागात अनेक शाखांचे पसरलेले जाळे म्हणजे साखळी पद्धतीचे दुकान होय. ही दुकाने बघा की सारख्याच प्रकारच्या मालाची विक्री ही मालकी हक्काद्वारे करताना दिसून येतात. म्हणजेच की मुख्य कार्यालयातून त्यांच्यावर मालकी हक्क, व्यवस्थापन आणि नियंत्रण ठेवले जाते. म्हणजेच की एकाच दुकानाच्या अनेक भागांमध्ये किंवा अनेक शहरांमध्ये शाखा ह्या उघडलेल्या असतात आणि एक मेन जे मुख्य कार्यालय असतं त्यावर मधूनच मालकी हक्क, व्यवस्थापन आणि त्यावर नियंत्रण ठेवलं जात असतं. मग ही जी दुकाने असतात त्यांची जी अंतर्गत सजावट आहे किंवा बाहेरून ही सर्व दुकानं एकसारखी दिसत असतात कारण ते एकाच उत्पादनाच्या विविध शाखा फक्त असतात. उदाहरणार्थ फर्निचर असेल किंवा नावाची पाटी, कामगारांचा गणवेश एकाच रंगाचा किंवा एकसारख्याच डिझाईनचा असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग पुढे आपल्याला व्याख्या दिलेल्या आहे की जेम्स स्टीफन्सन यांची व्याख्या की जी दुकाने एका व्यावसायिक संस्थेच्या मालकीची असून त्या सारख्याच प्रकारची असतात त्यांना साखळी पद्धतीची दुकाने असे म्हणतात. त्यानंतर दुसरी व्याख्या सांगितली क्लार्क आणि क्लार्क. त्यांच्या मते बघा की साखळी दुकान पद्धती म्हणजे असा किरकोळ व्यापार की जो एकसारखी उत्पादने तसेच एकच व्यवस्थापन आणि केंद्रीय मालकी याद्वारे चालते किंवा चालवले जाते. मग आता या साखळी पद्धतीच्या दुकानाची उदाहरणं आपल्याला पुढे दिलेली आहे. मग भारतामध्ये बाटा कंपनी असेल किंवा रेमंड असेल, त्यानंतर विजय सेल्स असेल, क्रोमा असेल, तर ही साखळी पद्धतीच्या दुकानाची उदाहरणे आहेत. त्यानंतर की आपल्याला साखळी पद्धतीच्या दुकानाची सुद्धा वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत. मग त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे बघा की निश्चित किंमत. आता बघा की या दुकानांमध्ये व्यापार करताना लागणारा कमी खर्च आणि वस्तूंची उत्पादित किंमत कमी असल्यामुळे एकंदरीत वस्तूची किंमतही कमी असते. म्हणजे साखळी पद्धतीतील सर्व दुकानांमध्ये एकच किमतीने मालाची विक्री ही केली जात असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे एकसारखेपणा. आता बघा की प्रत्येक साखळी पद्धतीची दुकाने बाहेरूनही एकसारखी असतात. त्यांची अंतर्गत म्हणजे मधली जी सजावट आहे किंवा खिडकी योजना, रंगसंगती ही सर्व सारखी असते आणि त्यामुळे ग्राहकांना अशी दुकाने सहजपणे ओळखू येऊ शकतात किंवा ताबडतोब ते ओळखू शकतात. दुसऱ्या शहरांमध्ये जरी गेलं तर त्या प्रकारची दुकाने आपल्याला गणवेश असेल, अंतर्गत सजावट असेल तर यामुळे सहजपणे ओळखू येऊ शकतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे वस्तूंचे मर्यादित प्रकार. आता बघा की साखळी पद्धतीत दुकानांमध्ये विशिष्ट उत्पादकाच्या उत्पादित मालाचीच विक्री केली जाते आणि उत्पादक स्वतः अशा प्रकारची दुकाने सुरू करतात आणि वितरक देखील ही साखळी पद्धतीची दुकानं चालवतात. उदाहरणार्थ बाटा कंपनीची दुकाने ही फक्त त्यांची उत्पादनेच किंवा उत्पादित केलेला माल किंवा वस्तूंचीच विक्री करतात. उदाहरणार्थ बाटाचे आपण चप्पल बघतो किंवा बूट बघतो की ते आपल्या उत्पादित मालाचीच
विक्री करताना दिसून येतात ते दुसऱ्या कंपनीच्या वस्तू किंवा माल हे ठेवत नाही. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक. आता बघा की साखळी पद्धती दुकानं आहेत, अनेक शहरांमध्ये गावांमध्ये शाखा असतात आणि त्यामुळे अनेक शाखा किंवा दुकाने टाकण्यासाठी तेवढ्या पैशाची किंवा तेवढ्या भांडवलाचीही आवश्यकता ही निर्माण होत असते. आणि त्यामुळे बघा की या साखळी पद्धतीत दुकानांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची गुंतवणूक ही करावी लागत असते. मग या दुकानांसाठी कर्मचारी जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्यामुळे त्यांचा पगार असेल, वस्तूंची जाहिरात असेल, मालाच्या मांडणीसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक ही करावी लागत असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे शाखांद्वारे मालाचे वितरण. आता बघा साखळी पद्धतीत दुकानात उत्पादकाकडून मुख्य कार्यालयात मालाची खरेदी केली जाते. म्हणजे जे मेन ठिकाण आहे, मेन दुकान आहे, मेन शाखा आहे तिथेच वस्तूंची खरेदी केली जाते किंवा त्यांच्याकडनंच वस्तूंची खरेदी केली जाते आणि तो माल विविध शाखांकडे विक्रीसाठी पाठवला जातो. म्हणजे ज्या बाकीच्या उपशाखा आहेत त्या फक्त वस्तूंची विक्री करतात, त्या वस्तूंची सुरुवातीला खरेदी करत नाही. जी मेन शाखा आहे ती वस्तूंची खरेदी करतो आणि नंतर त्या विविध शाखांकडे विक्रीसाठी पाठवल्या जातात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे रोखीने विक्री. आता बघा की या दुकानात रोखीने मालाची विक्री केली जाते. ग्राहकांना उधारीची सवलत मात्र दिली जात नाही आणि त्यामुळे काय होतं की उधारीची सवलत नसल्यामुळे पैसे बुडण्याची भीतीही नसते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मालाची गुणवत्ता. आता बघा साखळी पद्धतीच्या दुकानात उच्च प्रतीच्या व दर्जेदार मालाच्या उत्पादनाचीच विक्री करण्यात येते. आपण ज्याला ब्रँडेड वस्तू असं म्हणतो तर त्या प्रकारच्या वस्तू. म्हणजेच बघा की साखळी पद्धतीतील दुकानामध्ये ग्राहकांना त्यांच्या मालाच्या दर्जाबाबत खात्री ही दिली जात असते, कारण त्या दुकानामध्ये आपल्याला ब्रँडेड आणि चांगल्या वस्तू किंवा दर्जेदार वस्तू या मिळत असतात. तर अशा प्रकारे ही साखळी पद्धतीचे दुकान आणि त्याची वैशिष्ट्ये व्याख्या आपण बघितल्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याचा पुढचा प्रकार आहे एकच किंमत असणारी दुकाने. आता बघा की एकच किंमत असणारी दुकाने की ज्या दुकानात मालाच्या वस्तूंची किंमत ही एकसारखीच असते, की ज्या दुकानात मालाच्या वस्तूंची किंमत ही एकसारखीच असते त्यास एक किंमत असलेली दुकाने असे म्हटले जाते. मग बघा की या दुकानाद्वारे कमी किमतीत रोजच्या वापरामध्ये येणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री त्या दुकानामध्ये केली जात असते आणि मालाचा आकार व गुणवत्ता यानुसार उत्पादित मालाची एकच परंतु सारख्याच किमतीने मालाची विक्री ही केली जात असते. तसेच या दुकानामध्ये बघा की मालाच्या किमती अगोदरच निश्चित ठरलेल्या असतात आणि त्यामुळे ग्राहकांना वस्तूंच्या किमतीबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड ही करता येत नाही. म्हणजे किंमत ह्या फिक्स केलेल्या असतात आणि त्यामुळे ग्राहकांना त्या वस्तूंची किंमत ही कमी करता येत नाही. ठरलेल्या किमतीलाच त्यांना वस्तू या खरेदी कराव्या लागतात. मग अशा दुकानांमध्ये कोणकोणत्या वस्तू असतात तर मग भेटवस्तू, घड्याळे असेल, शॅम्पू, मग केसांची उत्पादने किंवा घरगुती सामान, काचेच्या वस्तू, तर अशा अनेक वस्तूंची विक्री या दुकानांद्वारे केली जात असते. मग बघा की साधारणपणे कुठेही या दुकानांमध्ये वस्तूंची किंमत ही आपल्याला 49 रुपये 99 व 199 अशी दिलेली असते. त्यानंतर बघा की पुढे एकच किंमत असलेल्या दुकानांची पुढे आपल्याला वैशिष्ट्ये दिलेली आहेत. जसे आपण बाकीच्या दुकानांची वैशिष्ट्ये बघितली त्याच पद्धतीने एकच किंमत असलेल्या दुकानांची सुद्धा आपल्याला वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आता बघा की एकच किंमत असलेल्या दुकानाचं पहिलं वैशिष्ट्य आहे एकसारखी किंमत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की या दुकानामध्ये एकच किंमत दिलेली असते. मग तो सर्व प्रकारचा माल की मग तो लहान वस्तू असेल, मोठ्या वस्तू असेल, त्यांची एकच किंमत ही दिलेली असते. म्हणजे तिथे किंमत कमी जास्त करण्याला वाव किंवा संधीही नसते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे कमी किंमत.
आता एकच किंमत असणाऱ्या दुकानामध्ये वस्तूची किंमत ही अतिशय कमीत कमी असते, 49 रुपये 99, 199 अशा पद्धतीने. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे विविध प्रकारचा माल. आता बघा की या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची विक्री करण्यात येते आणि या दुकानामध्ये ग्राहकाला वस्तू निवडीबाबत पूर्णपणे स्वातंत्र्य हे दिलेलं असतं. उदाहरणार्थ मग या दुकानामध्ये खेळणी असेल, स्टेशनरी, प्लॅस्टिकच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री ही केली जात असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ठिकाण. आता बघा या दुकानामध्ये किंवा हे जे दुकानं आहे तर हे सर्वसाधारणपणे शहराच्या व्यापारी केंद्र किंवा रेल्वे स्टेशनजवळ, बस स्टेशनजवळ व किंवा बघा इतर गर्दीच्या ठिकाणी सुरू झालेले असतात की जेणेकरून सहजपणे ग्राहक या दुकानांमध्ये येऊ शकेल. किंवा काही वेळा ही दुकाने बघा तात्पुरत्या काळासाठी यात्रा, ज्या गावाची यात्रा असते त्या गावांमध्ये सुरू केलेले असतात किंवा प्रदर्शन भरवलेला आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचं आहे रोखीने विक्री. पुढचं वैशिष्ट्य रोखीने विक्री. आता बघा की एकच किंमत असणाऱ्या दुकानात मालाची विक्री जी आहे तर ती रोखीने केली जाते. ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या उधारीची सवलत ही दिली जात नाही आणि उधारीची सवलत नसल्यामुळे पैसे बुडण्याचा धोकाही नसतो किंवा बुडीत रकमेचा धोकाही निर्माण इथे होत नाही. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे कमी भांडवल. आता बघा की या दुकानामध्ये अतिशय लहान लहान वस्तूंची विक्री केली जात असते किंवा कमी प्रमाणात वस्तूंची विक्री केली जात असते, किंमतही कमी असते आणि त्यामुळे या दुकानांसाठी लागणारं जे भांडवल आहे ते सुद्धा कमी प्रमाणात लागत असतं आणि त्यामुळे या दुकानाचं वैशिष्ट्य आहे कमी भांडवल. बघा की ही जी दुकानं आहे एकच किंमत असणारी दुकाने की बरेच गावांमध्ये शहरांमध्ये आपल्याला ही दुकाने बघायला मिळतात आणि या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक हे गर्दी करतानाही दिसून येतात आणि तेथील वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी देखील ते करत असतात. मोठ्या प्रमाणावर खरेदीही ते करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे मॉल. मोठ्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शेवटचा प्रकार मॉल आणि ही संज्ञा किंवा संकल्पना आपल्या सर्वांना माहीत आहे. मॉल आपण कधी ना कधी खरेदीसाठी किंवा बऱ्याच वेळा खरेदीसाठी आपण मॉलला पसंती देताना दिसून येत असतो. मग आता मॉल म्हणजे काय, तर मॉल हे एक मोठे बंदिस्त खरेदीचे ठिकाण असते की ज्यात विविध प्रकारची दुकाने किंवा उपहारगृहे असतात. मग आता मॉल जे आहेत तर ते आधुनिक खरेदीचे मॉल ही एक अमेरिकन संज्ञा आहे किंवा संकल्पना आहे की ज्यामध्ये एकच किंवा अनेक इमारती मिळून एक समूह निर्माण केलेला असतो आणि ज्यामधून ग्राहकाला विविध वस्तूंची खरेदी एका विभागातून किंवा अनेक विभागातून करता येत असते. तसेच बघा की 20व्या शतकामध्ये मॉल हे एक मनोरंजनाचं केंद्र झालेलं आहे कारण त्यामध्ये सिनेमागृह असतो, उपहारगृह असतात आणि त्यामुळे बरेच लोक हे सिनेमा बघण्यासाठी मॉलला पसंती देत असतात. म्हणजे खरेदीही करतात आणि नंतर सिनेमाही बघतात. तसेच विविध प्रकारच्या वस्तू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मॉल हे लोकप्रिय झालेले आपल्याला बघायला मिळतात. मग आता मॉल की उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे की अभिरुची मॉल, सिटी प्राईड, फिनिक्स मार्केट सिटी. मग आपल्या भागातील बिग बाजार असेल, सिटी सेंटर मॉल असेल तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुद्धा बघा लोक खरेदी करण्यासाठी किंवा सिनेमा बघण्यासाठी जाताना आपल्याला दिसून येतात. तसेच की विविध किरकोळ दुकाने किंवा एकशे दुकाने, साखळी पद्धती दुकाने, मॉल यामध्ये अतिशय सूक्ष्म फरक आहे कारण ही सर्व एकसारखीच असलेले आपल्याला बघायला मिळतात. थोडा फरक जरी असला तर तरी एकसारखेच प्रकार हे आपल्याला बघायला मिळतात. तर आज आपण किरकोळ व्यापाराचा दुसरा प्रकार बघितला की स्थायिक दुकाने. त्यामध्ये सुरुवातीलाच आपण लहान प्रमाणावर व्यापार करणारे व्यापाऱ्यांचे प्रकार बघितले होते व आज आपण मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे किरकोळ व्यापारी आपण बघितले.
त्यानंतर पुढच्या तासाला आपण व्यापाराचा दुसरा प्रकार आंतरराष्ट्रीय व्यापार बघणार आहोत, की ज्यामध्ये आयात व निर्यात कार्यपद्धती आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.